वारणा दूध संघाची 56वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज अमृतनगर येथील वारणा दूध संघाच्या पटांगणात पार पडली. या सभेदरम्यान वारणा दूध संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी अहवाल वाचन केले. उपस्थित सभासदांना मार्गदर्शन करताना आमदार कोरे यांनी दूध संघाला चालू आर्थिक वर्षामध्ये 59 कोटी रुपये इतका ढोबळ नफा मिळाल्याचं सांगितलं. त्याचबरोबर दूध उत्पादकांना 16.5 कोटी रुपये फरक बिल स्वरूपात वाटप करण्यात येणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. तसेच 2.5 कोटी रुपये कर्मचाऱ्यांना बोनस देखील वितरित केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यावर्षी दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना म्हैस दुधासाठी ₹2.25 तर गाय दुधासाठी ₹1 याप्रमाणे डिव्हिडंटही वाटप करण्यात येणार असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं. दूध संकलन करणाऱ्या संस्थांना देखील त्यांचं कमिशन ₹1वरून वाढवून ₹1.40 इतकं करण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. दूध संघ आणि दूध व्यवसाय यासमोरील आव्हानं, नवीन उपाययोजना याबद्दलही कोरे यांनी मनोगत व्यक्त केलं. खाजगी दूध संस्था या प्रमुख प्रतिस्पर्धी असून या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर अनेक बदल घडवले पाहिजे असंही त्यांनी यावेळेला बोलून दाखवलं. राज्यामध्ये सर्व दूध संघांना सध्या गाईच्या दुधाचा पुरवठा वाढलेला आहे, परंतु म्हैस दुधाचा पुरवठा हा कमी येत आहे. वास्तविकरित्या पाहता गाईच्या दुधापेक्षा म्हैस दुधाला साधारणपणे ₹21 इतकी प्रति लिटर दूध दरवाढ मिळते. तरीसुद्धा म्हैस दुधाकडे उत्पादकांचा कल कमी आहे. परंतु भविष्यात म्हैस दुधाची वाढती मागणी पाहता म्हैस दुधाचा व्यवसाय हा अत्यंत फायदेशीर असणार आहे. त्यामुळे वारणा दूध संघाच्या वतीनं मोरा आणि म्हैसाणा या जातीच्या म्हैसी दूध संघावरच उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचं कोरे यांनी यावेळी सांगितलं. त्याचबरोबर या म्हैसी खरेदी करण्यासाठी दूध उत्पादकांना ₹40,000 अनुदान देखील वारणा दूध संघाच्या वतीनं दिलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यापैकी ₹20,000 अनुदानापोटी 50% रकमेवर पशुखाद्य आणि उर्वरित रोख स्वरूपाचं ₹20,000 हे अनुदान 3 वर्षांना अदा करणार असल्याचंही आमदार कोरे यांनी बोलून दाखवलं.